सुजीत ने देखिए खास करके बात करेंगे क्या प्राइज है। गौरव तथा पाटिल देखिए इनकी तरफ से हैट्रिक छक्के के लिए 3000 यहाँ पर है। गेंदबाज तैयार से और पहली गेंद के पर देखिए यहां से हवा में खेल और फील्डर देखिए पर पहला गेंद के पर सफलता हाथ लगता हुआ। और यहाँ पर देखिए और रुपेश ठाकुर सर देखिए बात करेंगे अच्छी आवाज भातन की देखिए बात करेंगे एक अच्छा और डेंजर पिछले टूर्नामेंट की अजय अनंत भातन टीम के लिए देखिए शुभकामना भेजते हुए यहाँ से। तो चलिए पहला गेंद के पर देखिए सफलता हाथ लगता हुआ। कहते ना अगर तालाब से छोटी छोटी मछली पकड़नी है तो पहले देखिए विकेट यहाँ से गिरता हुआ सुजीत पाटिल देखिए जिनके पर क्या प्राइज है। गौरव दादा पाटिल देखिए जिनकी तरफ से यहाँ पर था लेकिन वो बल्लेबाज देखिए यहाँ से निराश करता हुआ। साइनाथ पाटिल भी अगर 3 छक्के लगाते हैं 3 गेंद के पर तो गौरव दादा पाटिल देखिए इनकी तरफ से 3000 कैश प्राइज देखिए बड़ी तेजी से लगता हुआ क्योंकि होम मैदान पर टीम मैच खेल रही है। बहुत बढ़िया देखिए और टीम यहाँ पर जयनाथ भातन कहा जाए तो निश्चित रूप से यहाँ पर पहला रन दूसरे के लिए देखिए 2 रन कंप्लीट होता हुआ यहाँ पर से बहुत बढ़िया देखिए यहाँ पर से पहला गेंद के पर विकेट गिरा लेकिन उसके बाद है दूसरे गेंद के पर देखिए यहाँ से 2 रन आता हुआ और टीम का स्कोर भी देखिए 2 रन बनाए। इस लपड़े देखिए गेंदबाजी करते हुए यहाँ से गेंदबाजी में तैयार देखिए यहाँ से इस लपड़े का रनअप के साथ साथ है और बहुत बढ़िया मिड ऑफ के ऊपर से देखिए यहाँ पर पिकअप शॉट था यहाँ पर शायद हल्की सी ऊपर छू गई और 4 रन आता हुआ। चलिए डीजे थोड़ा सा आवाज बढ़ाइए माइक का साउंड का थोड़ी सी आवाज बढ़ाइए। साइनाथ पाटिल के देखिए 3 छक्के के लिए यहाँ पर से राजदा पाटिल इनकी तरफ से भी देखिए 3000 और बहुत बढ़िया देखिए यहाँ पर ड्राइव करते हुए यहाँ से फील्डर से नीचे भागते हुए यहाँ पर से लेकिन जब तक यहाँ से गेंद को रोका जाता तब तक देखिए यहां से 1 रन आता हुआ 2 रन कंप्लीट करते हुए। चलिए सुनील दादा इनकी तरफ से भी देखिए बात करेंगे हैट्रिक छक्के के लिए 5000 यहां पर है खास करके साइनाथ पाटिल के बल्लेबाजी के लिए। तो देखते हैं 12 पर देखिए पहला विकेट गवाया यहां पर से और जिसमें देखिए 5 गेंद हो चुका है लेकिन अभी भी आने वाली बात करेंगे इस ऊपर की 1 गेंद से और कुल मिलाकर देखिए बात करेंगे तो इससे इस इनिंग की बात करेंगे अभी भी देखिए यहां से इसके बाद भी 3 ओवर आना बाकी है लेकिन बहुत बढ़िया गेंदबाजी होता हुआ और इस बार देखिए मिड ऑफ के ऊपर से खेला गया यहाँ पर कोई फील्डर नहीं थे यहाँ पर आता हुआ झलक 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 दिखला जा 6 रन।
सुनील दादा पाटिल देखिए इनकी तरफ से 2 छक्के के लिए 5000 बैक टू बैक। साइनाथ के लिए देखिए बात करेंगे खास करके कैश प्राइस अगर हैट्रिक भी लगाते हैं तो गौरव दादा पाटिल देखिए 3000, राज पाटिल इनकी तरफ से भी 3000 है। मिडान तैनात है यहाँ से घर की टीम देखिए मैदान पर खेल रही है। यहाँ पर इनाम देखिए बड़ा तेजी से लगा है और एक सिंगल यहाँ पर आता हुआ सिंगल के साथ साथ है कुल स्कोर देखिए बात करेंगे पहला ओवर का खेल कंप्लीट होने के साथ साथ देखिए जाकर पहुंच गया पर 18 रन देखिए यहाँ से चलिए थोड़ा सा यहाँ पर चौक हुआ है निश्चित रूप से यहाँ पर 15 रन बनाए। यहाँ से बात करेंगे 2 चौका आया था, 1 चौका आया था और 1 छक्का। आज यहाँ पर देखिए टोटल 15 रन। चलिए भाई हर ओवर में फील्डिंग मत है, इकट्ठा मत कीजिए, फील्ड खोला रखिए यहाँ पर से, क्योंकि इसके बाद भी देखिए बात करेंगे 2 मुकाबला खेला जाना है यहाँ पर। चलिए फील्ड का रचना कीजिए, फील्ड ऑन रखिए यहाँ से। 15 पर देखिए पहला विकेट से यहाँ पर पहला ओवर में घबाए हैं, लेकिन अभी भी देखिए बात करेंगे आने वाला 18 गेंद बचा है। अतपरम दादा काठोले देखिए बात करेंगे इनकी तरफ से नो बॉल के लिए 200 रुपया। क्या बात है यहाँ से टीम की अच्छाई, नो बॉल होने दीजिए ना टीम को देखिए यहाँ से अतपरम दादा काठोले देखिए बात करेंगे अच्छी वो गरीबों की प्राइज है, नो बॉल के लिए 200। और ये चलिए भाई यहाँ पर विकेट देखिए मिलता हुआ यहाँ से। अगर गलती से कहीं गेंदबाज नो कर दिया तो फिर मुझे लगता है गालियां तो उन्हें पड़ेगी भाई। अच्छा वादा देखिए राजू दादा सॉन्ग आपने सुना पर से हालत चाहे कैसा भी हो धड़कनों में नशा सिर पे जीत का होना चाहिए यहाँ पर। टीम का स्कोर देखिए बात करेंगे 15 रन बनाए और जहाँ पर देखिए भातन टीम है थोड़ा भाग कर रहे हैं। चलिए बहुत समय यहाँ पर ले रहे हैं। बैटर क्या कर रहे थे भाई पहले से। चलिए टीम आयोजक का भी हो नियम देखिए सबके लिए रहेगा। देखिए आयोजन करता हूँ खुद बता रहे हैं पर राजदाता भी तुरंत भागकर आपको जाना होगा। भलाई आयोजक की टीम है, घर की टीम है, लेकिन नियम देखिए सभी के लिए। पहला ओवर में देखिए बात करेंगे यहां से। अभिषेक ठाकुर, रुपेश ठाकुर देखिए इनकी तरफ से प्रणय अगर तो वो बैक टू बैक छक्का लगाते हैं तो 2000 रुपया। चलिए भाई बात करेंगे यहाँ पर से प्रणय के लिए देखिए खास करके कैश प्राइज रुपेश ठाकुर है। बहुत बढ़िया देखिए यहाँ से घर की टीम है मैदान पर खेलता हुआ। कुल स्कोर की बात करेंगे, स्कोर देखिए जाकर पहुंचे यहाँ पर 16 रन यहाँ पर से। लेकिन जहां पर देखिए सेकंड ओवर चलता हुआ यहाँ पर और सेकंड ओवर देखिए गेंदबाजी करते हुए अखिल लवड़े देखिए बात करेंगे यहाँ से। और स्ट्राइक पर देखिए बैटर इस वक्त आते हुए रुकेश काठोले देखिए बात करेंगे और नजर आए राज पाटिल लीजिए, गौरव तथा पाटिल लीजिए इनकी तरफ से देखिए यहाँ से 3,000 6,000 पैसा बहुत है मुझे लग रहा है। नहीं लगना चाहिए, घर की टीम खेल रही है तो फिर
और यहाँ से देखिए बैटर बात करेंगे प्रणय देखिए और रुकेश काटोले देखिए पर ये साझेदारी कितनी घातक होती है। और ऊंचाई ली है, लंबाई की कमी यहाँ पर से क्या फील्डर से क्या छोटा यहाँ पर से सिंगल आता हुआ यहाँ पर सिंगल के साथ साथ स्कोर देखिए जाकर पहुंच गया 19 रन। बॉल नहीं किया गया भाई यहाँ से और क्या छोड़ता हुआ यहाँ पर तिल तोड़ता हुआ यहाँ पर से कुल स्कोर देखिए जाकर पहुंच गया यहाँ से 21 देखिए यहाँ पर 21 रन। सेकेंड ओवर चलता हुआ अभी भी देखिए 1 गेंद से भाई। चलिए थोड़ी सी नाखुश देखिए फील्डर से यहाँ पर। चलिए फील्ड तुरंत देखिए मैच है, हर गेंद पर टीम मीटिंग मत लीजिए। 21 पर देखिए 2 विकेट गवाए लेकिन गेंदबाज देखिए यहाँ से फिर से एक बार तैयार से छोटे रनअप के साथ साथ यहाँ पर बल्लेबाज स्ट्राइक पर है। और ये चले काफी सफल हुए थे लेकिन विफल भी होते। यहाँ पर ओवर कंप्लीट है, 2 ओवर का खेल कंप्लीट हुआ। यहाँ पर से टीम का स्कोर देखिए 21 पर 2 विकेट है लेकिन अभी भी देखिए आने वाला 12 गेंद बचा है। चलिए फील्डर जहां की वहीं रही, सब फील्डर की वह इकट्ठा हो रहे भाई। 2-3 जन को चर्चा करने दीजिए कैप्टन को। यहाँ पर समय देखिए बात करेंगे बहुत तेजी से जा रहा है। यहाँ पर से फील्डर देखिए अपने जगह पर रही है, रेडी पोजीशन में रहे। देखिए यहाँ पर अंपायर भी बता रहे हैं 12 गेंद से टीम का स्कोर 21 है लेकिन अभी भी आने वाला 12 गेंद से यहाँ पर है। और हेक्टिक छक्के के लिए देखिए बात करेंगे यहाँ पर से कैश प्राइस देखिए लगभग 8 से 10 हजार के आसपास है। गौरव दादा पाटिल लीजिए, राज दादा पाटिल लीजिए, खास करके बैटर रुकेश के लिए देखिए यहाँ पर हेक्टिक के लिए और पढ़ने के लिए भी देखिए वही बात करेंगे 1000 रुकेश देखिए बात करेंगे यहाँ पर से। और दूर से खेल गए यहाँ पर ताकत काफी तेज लगाना चाहते थे। वाइड का इजाफा देखिए एक्स्ट्रा से रन आता हुआ यहाँ से। स्कोर देखिए 22 तक पहुंचा यहाँ पर चाहते हैं टीम के लिए। ये क्या तो बड़ा हिट लगा कर एक अच्छा स्थिति तैयार कर ले यहाँ पर। गेंदबाज देखिए फिर से एक बार तैयार से ओ बल्ला कहीं गेंद कहीं देखिए यहाँ पर वाइड लाइन पकड़ के देखिए गेंदबाजी कर रहे हैं जो ऑफ स्टंप की एकदम से बाहर पिच करा रहे हैं। ज्यादा मौका नहीं देना चाहते यहाँ से। कहते ना मौका किस्मत सभी को मौका देता है पर मेहनत हर किसी को चौंका देता है। और सीधा खेले हैं यहाँ से, ऊंचाई तो ली है और शायद लंबाई की यहाँ पर कमी पड़ गई, विकेट गिरता हुआ। बढ़िया कैच देखिए पर दिनेश लेते हुए यहाँ पर से बड़ा हिट खेलने गए थे। यहाँ पर रुकेश काटोले देखिए फंस गए थोड़ा सा पर एलिवेशन दे नहीं पाई, वहां पर ताकत दे नहीं पाई यहाँ से और जिसके कारण देखिए यहाँ पर विकेट गिरता हुआ 22 पर 2। अभिषेक ठाकुर, रुपेश ठाकुर देखिए इनकी तरफ से दोनों बैटर के लिए देखिए बात करेंगे यहाँ से। चलिए 22 पर देखिए यहाँ पर 3 विकेट देखिए, 2 लगातार छक्के के लिए 500 रुपये यहाँ पर से दोनों बैटर के लिए। अभिषेक ठाकुर बात करेंगे यहाँ पर से 22 पर 3 है और गेंदबाज देखिए फिर से एक बार तैयार से महेंद्र लबड़े देखिए यहाँ से बहुत बढ़िया देखिए अच्छा गेंद यहाँ पर निकलता हुआ। स्कोर की बात करेंगे तो यहाँ पर स्कोर देखिए 22 देखिए 22 रन तक पहुंचता हुआ यहाँ पर से। तो YouTube ला आवाज कमी आहे काय करणार आहे। चलिए अब
28 पर देखिए 3 विकेट से। अरे बोलतो ना दादा, तुम्ही बक्षीस लावतो हे लावतो काय दादा, असं डिस्टर्ब करू नका दादा। तो चलिए 28 पर देखिए 3 विकेट से, और जहां पर देखिए तीसरा ओवर चलता हुआ यहाँ पर से, और गेंदबाजी की बात करेंगे, गेंदबाज देखिए यहाँ से, और ये चलिए व्हाइट लाइन देखिए यहाँ से पकड़ते हुए यहाँ से, व्हाइट करार देखिए यहाँ पर। अंपायर देखिए बात करेंगे द्वारकानाथ चोरके सर, यहाँ पर अच्छे अंपायर देखिए, संगम सर, लेशे, द्वारकानाथ चोरके सर, अशोक सर देखिए, तीनों अंपायर से स्कोर देखिए जाकर पहुंचा यहाँ पर से 30 रन देखिए बात करेंगे यहाँ पर। अभी भी देखिए आने वाला इस ओवर का एक गेंद से आखिरी गेंद, और उसके साथ साथ है इस ओवर के बाद देखिए अंतिम ओवर, और दोनों बैटर की बात करेंगे तो अभी तक है प्रणय और ये चलिए ऊंचाई लिए भाई, लंबाई की थोड़ी सी कमी यहाँ पर से, फील्डर स्क्रीन के नीचे यहाँ पर कैच है देखिए, यहाँ से शायद लिया गया। बहुत बढ़िया देखिए कैच लिया पर, यस। तीस पर देखिए 4 विकेट गवाए हैं, 3 ओवर कंप्लीट है, लेकिन अभी भी देखिए 6 गेंद आना बाकी यहाँ पर, आखिरी 6 गेंद यहाँ पर। चलिए थोड़ा फील्ड खोला रखिए, फील्ड खोला रखिए यहाँ पर, कोई बात नहीं, चर्चा कीजिए लेकिन थोड़ा सा समय कम खर्चा कीजिए। तो चलिए बात करेंगे दोनों बंदों की जोड़ी देखिए मैदान के ऊपर, 2 छक्के के लिए लगातार राजदादा पाटिल 500 रुपया, और उनके साथ साथ है साहिल के लिए देखिए खास करके बैक टू बैक है 2 छक्के के लिए 500, लेकिन 3 ओवर देखिए 30 रन बनाए, लेकिन अभी भी देखिए 6 गेंद बचा है यहाँ पर। चलिए बात करेंगे इसके बाद है, इसके बाद देखिए मुकाबला खेला जाएगा। तो चलिए रोशन सकपाल सर यहाँ पर जानकारी देंगे निश्चित रूप से। इसके बाद है मुकाबला देखिए गोंद दोनों टीमों के बीच में खेला जाएगा। 30 पर देखिए 4 विकेट से, लेकिन जहां पर देखिए 3 ओवर कंप्लीट हुआ है, लेकिन अभी भी देखिए 6 गेंद बचा हुआ है यहाँ से। चलिए भाई यहाँ पर स्पीड अप कीजिए, यहाँ पर लगातार देखिए ये बात बताया जा रहा है, पर मुझे लगता है सर सोच में कुछ तकलीफ आया यहाँ पर से। चलिए टॉस के लिए अगला मैच है, तो चलिए नांदगांव और पेट के बीच में अगला मैच। दोनों टीम के कप्तान चलिए टॉस बॉक्स पर आइए, और पेट संगाजी कर्णधार, नांदगांव संगाजी कर्णधार, या लगेश टॉस साथी, और जहां पर देखिए वो मुकाबला ट्रॉफी के लिए होगा। इसके बाद देखिए 2 मैच है। 30 पर देखिए 4 विकेट गवाए यहां से, 3 ओवर देखिए कंप्लीट हुआ यहां से, लेकिन अंतिम 6 गेंद बचा यहाँ पर। कहते ना फूलों की दुकान खोल और खुशबू के व्यापार कर रहा है, सिंगल डबल के चक्कर छोड़ चौके छक्के लगाकर दरिया पार कर, कम से कम 40 के ऊपर पहुंचना है। तो रोशन सर ये ऊपर में थोड़ा सा पहला 2 गेंद देखे भाई, ये चलिए ये डॉट गेंद थोड़ी सी कम खेलनी होगी। कहते ना हल्दी लगाने की उम्र में सॅनिटायझर मत लगाइए। शेवटचा षटक आहे तसं बघायला गेलं तर बाबू, आणि खऱ्या अर्थानं स्वतःच्या मैदानावर भारताचा संघ खेळतोय, तर मैदानाची एनर्जी जी आहे ती त्यांना मदत करणार आहे। प्रतिस्पर्धी संघ आपण यश एंटरप्राइजेस खानावली संघ पाहत आहात, आणि खऱ्या अर्थानं खूप चांगली रंगत आपल्याला पाहायला मिळेल। स्वतःच्या मैदानावर खेळतोय, यावेळेला आपण पाहिला खोलवर टप्प्याचा हा बॉल होता, मोठा फटका खेळायचा होता, परंतु इथे मात्र मिसटायमिंग शॉट खेळला गेला, विकेट कीपरच्या हातामध्ये बॉल। चलिए बढ़िया अच्छा गेंद देखिए, यहाँ से बात करेंगे गेंदबाजी की। अगर
बात किया जाए तो यहाँ पर 30 पर देखिए 4 विकेट गवाते हुए यहाँ से, लेकिन अभी भी देखिए आने वाली यहाँ से गेंद की बात करेंगे। दैवत पाटील अस्त्याहून आहेत आणि त्यांच्याकडून प्रत्येक षटकारास विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आयव्हीला ऑप्टिक्सचे मालक आहेत. तरुण युवा नेतृत्व आहे. ओ द विकेटनं यावेळेला मात्र बॉल फिरून मारण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक. तसं बघायला गेलं तर बाबू बऱ्याचशा धावा जमवल्या 2 षटकांमध्ये 3 षटकांमध्ये, परंतु शेवटच्या षटकामध्ये जी डेथ ओव्हर असते त्यावेळेस मात्र विकेट नाहीयेत. आरंभीचे सगळे विकेट आउट होऊन मैदानाच्या बाहेर गेलेत. त्यामुळे कदाचित जय हनुमान भातान संघावर थोडासा प्रसंग उडवलाय. सही पता है, यहाँ पर अच्छी गेंदबाजी देखने को मिल रही है बल्लेबाज के लिए। यहाँ पर कोई मौका, लेकिन रिस्क लेना पड़ेगा बैटर को। यहाँ पर से खोद कर निकाले, यहाँ पर 1 रन लेंगे, दूसरे के लिए क्या जाना चाहेंगे और 2 रन के तेजी से, और 2 रन यहाँ से कंप्लीट होता हुआ, और शायद पेल उड़ा है, मुझे लग रहा है शायद तीसरी अंपायर की मांग की। यहाँ पर टीआरएस देखिए यहाँ से लिया गया। यहाँ पर थ्रो देखिए कितना अच्छा था, यहाँ पर अंदाजा लगा सकते हो। यहाँ पर से बात करेंगे ना रोशन सर, देखिए पहला ओवर में 15 रन आया था, उसके बाद है रनों में देखिए बात करेंगे यहाँ पर से जो गति थी यहाँ पर से वो धीमी गिरती, वहां पर 6 रन आया। सेकेंड ऊपर और थर्ड ओवर देखिए 9 रन आया। नट आउट है देखिए बैटर यहां से, और कुल इसको देखिए जाकर पहुंच गया 32 रन 32 बनाए हैं, लेकिन आखिरी देखिए यहां से ऊपर रोन काट कर देखिए गेंदबाजी में, और यहां पर भी देखिए एक अच्छी गेंद यहाँ पर से बल्ले और गेंद के बीच में देखिए संपर्क नहीं हो पा रहे हैं। 22 से देखिए 1 रन आता हुआ यहां से। चलिए यहां से अगर एक भी छक्का लगाते तो राजदादा पाटिल देखिए इनकी तरफ से कैश प्राइज 500 रुपया पर, लेकिन रोशन सर है थोड़ा सा बल्लेबाज निराश करते हुए। पहला ओवर में 15 आया, उसके बाद रन नहीं। जरूर बाबूशाह, तसं बघायला गेलं तर होम ग्राउंड आहे, त्यामुळे कदाचित मोठे फटके खेळणे अपेक्षित असेल, कारण ही मॅच फक्त भातान संघासाठी मॅच नाहीये, प्रतिष्ठेची लढत असेल. कारण वसंतदादा वरती बसले सगळी मित्रमंडळी आज पहाटेच्या वेळेला सुद्धा ती मॅच बघतायत. का तर माझा गाव खेळतोय. यावेळेला रोहन बॉलिंग ट्रॅकवर आहे. मोहन शेठ लबडे यांचे सुपुत्र, आणि काही थोड्या दिवसामध्येच अगदी कर्तव्य दक्ष होणार आहेत, म्हणजे अर्थातच आयुष्यातल्या नवीन वळणाला सुरुवात करणार आहेत. यावेळेला अलोंग द कार्पेट बॉल मैदानाला गुदगुळ्या करत असताना प्रोटेक्शन आहे तिथे दुसरी धावेची मागणी केली जाते. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि टीमची टोटल 2 न पुढे सरकताना 35 धावा. बाबू तसं बघायला गेलं तर पहिल्या सत्राचा खेळ संपताना आपल्याला पाहायला मिळेल 35 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. माझ्या बरोबर आहे नंदादेवी संघाचा संघनायक आलेला आहे, कारण त्यांची मागणीच होती बाबा एकदाशी ही मॅच संपू देत आणि काय जे आहे ते एकदा झालं मोकळं की घरी जायला मोकळं. कारण आणि लगेच कॉल केल्या लगेच कर्णधार इथे हजर झालाय. प्रतिस्पर्धी संघ असेल पेट, आय थिंक हा पेटिकेसाठी टॉस करण्यासाठी. या पहिल्या पॅटल मधला म्हणजे अर्थातच आजच्या दिवसामधला जो 8चा पॅटल होता त्यातली शेवटची मॅच असेल. नंदादेवी नांदगाव विरोधात गावदेवी पेठ संघ. सध्याच्या घडीला जय हनुमान भातान विरोधात यश एंटरप्राइजेस खानावले संघ खेळतोय. प्रथम बॅटिंग करत असताना धाव हॅलो प्रथम फलंदाजी करत असताना धावसंख्येचा जर विचार केला जय हनुमान भातान संघाचा धावसंख्या आपण इथून पाहाल 35 धावा, म्हणजे जिंकण्यासाठी 36 धावांची गरज आहे. तू आहेस कुठं?
मोहन लबडे आणि दुसरे रोहन लबडे हे दोन्ही खेळाडू मैदानामध्ये खेळताय. षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. आमचे दैवजी पाटील यांच्या माध्यमातून आयविला ऑप्टिक्सचे मालक आहेत आणि खूप दिलदार नेतृत्व. खऱ्या अर्थानं आज तरुण वर्गामध्ये फिरत असताना व्यावसायिक क्षेत्रामध्ये त्यांची मोठी गरुड भरारी आहे. तेही मॅच बघतायत आणि या लोकांवर असलेलं प्रचंड प्रेम. मैत्रीपेक्षा जास्ती घट्ट नातं कुठलं नसतं. एक स्वतःचे आई वडील सोडलेत ना तर दुसरा असतो तो मित्र जो आपल्याला समजावून घेऊ शकतो. आणि ती मैत्री इथून मात्र आमचे दैवत पाटील जे पारितोषिक लगावताना आपल्याला पाहायला मिळतील. चला बॅट्समन मैदानामध्ये लगेच या. एवढा वेळ आपण बॅटिंग करण्यासाठी जर घ्याल तर खूप पेठ संघाचा संघनायक या लगेच टॉस साठी. यानंतरची मॅच असेल पेठ विरोधात नांदगाव. दोन आघाडीचे बॅट्समन लगेच मैदानामध्ये दाखल व्हा. जय हनुमान भातान विरोधात आपण या क्षणाला बॅटिंग करत असलेला संघ अर्थातच यश एंटरप्राइजेस खानावली संघ पाहायला मिळेल. आघाडीचे दोन बॅट्समन मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. माझ्या समवेत असतील बाबू शहा, त्यानंतर आमचे भाई म्हस्कर आणि मी स्वतः रोशन सकपाळ. उपसभापती चषकाची आजची तिसरी रात्र आहे. पहाटेचे जवळजवळ आता सध्याच्या घडीला आपण पाहू शकतो 2:38 झालेली आहेत आणि अद्याप 3 मॅच मला तर वाटतं 2 मॅच बॅलन्स आहेत. चला म्हणजे साधारण 4 वाजेपर्यंत सुटका आहे आज. नाही उद्याची शेवटची रात्र आहे. आघाडीचे दोन बॅट्समन आपण रोहन लबडे आणि महेंद्र लबडे हे दोन बॅट्समन मैदानामध्ये पाहायला मिळतील. प्रत्येक षटकाराला दैवत पाटील यांच्याकडून पारितोषिक आहे. चला मॅचला सुरुवात करा. खूप वेळ घेताय. यस टॉस होऊन नंदादेवी नांदगाव संघ नाणेफेकीचा कौल जिंकतोय आणि आजची रात्र जवळजवळ नांदगाव संघाच्या बाजूनं घडलंय. आज बऱ्याचशा वर्षानंतर बऱ्याचशा या मॅचेस मध्ये स्ट्रगलिंग करत असलेला हा संघ आहे. थोडासा संघर्ष करतोय कारण थोडासा बॅड पॅच चालू आहे या संघाचा आणि अशामध्ये एक सुवर्ण योग झुलून आलाय छत्रपती चषकामध्ये. विरोधात असेल पेठ संघ. पाहूया काय होणार या मोठ्या मॅच मध्ये. मोठा पॅटल आहे परंतु सध्याच्या घडीला यावेळेला यश एंटरप्राइजेस चा कर्णधार इथून आपल्याला बॅटिंग करत असताना पाहायला मिळेल. अर्थातच रोहन लबडे आणि नॉनसाइक एंडला आहे बॅट्समन महेंद्र लबडे. बॉलिंग ट्रॅकवर मात्र बॉलर तयार असेल. पहिला बॉल फिरून मारलाय. व्हॉट अ शॉट. पॅरलल स्ट्रोक आउट ऑफ द रो. नाईस स्ट्रोक. 6 रन. पहिल्याच बॉलवर मात्र तडाखा उठवलाय. वसंतदादा स्वतः आयोजक आहेत आणि त्यांचा संघ मैदानामध्ये खेळतोय. खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये खास वैशिष्ट्य काय असेल माहितीये तुम्हाला. मी गेल्या 15 वर्ष पाहतोय. हा माणूस कधी स्टेजवरनं उतरला नाही. सातत्यानं सकाळपर्यंत जोपर्यंत मॅचेस संपल्या नाहीत तोपर्यंत माझी जबाबदारी संपली नाही या एका उद्दिष्टानं सातत्यानं पहाटेचे कितीही वाजू द्यात मॅच मध्ये असणार, मैदानामध्ये असणार आणि त्यामुळेच तर खऱ्या अर्थानं ही उपसभापती ट्रॉफी गाजत असते. यावेळेला आपण पाहिलं सिंगल धाव कंप्लीट केली. 1 धावेनं टीमची टोटल पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळेल. धाव संख्या आहे धावबळकावर 7 धावा. पहा अरुण पाटील सुद्धा आज मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतात आणि पहाटे पहाटे संपूर्ण टीम मैदानामध्ये उतरताना पाहायला मिळते. 7 धावा आहेत. 2 बॉल अद्याप फेकून झालेत. धावा जमवायच्या 4 षटकांमध्ये मयूर 36 धावा. त्यामुळे मात्र गोलंदाजांना कंबर कसावी लागेल. धावा खूप थोड्या आहेत. ओ एज लागली.
कमालीचा क्षेत्ररक्षण, भन्नाट परफॉर्मन्स. इथून 100% एफर्ट. आपण रिप्ले मध्ये जर या बॉलला पाहिलात तर अगदी इंटरनॅशनल क्रिकेटच्या खेळाडू सारखा लुक आलाय. कारण थर्ड मॅनला असलेला खेळाडू जेवढा चाणक्य लागतो ना बाबू, तेवढा चाणक्य दिसला तो. कारण क्विकली बॉल येत असतो या थर्ड मॅन, फाईन लेग आणि स्टेट ड्राईव्ह मध्ये, फॉलो थ्रो मध्ये गोलंदाजाकडे ज्या पद्धतीने बॉल येत असतो ना, तो अतिशय वेगाने येत असतो. यावेळेला आपण पाहिलं सुरेख बॉल फेकला गेला. पहिल्या बॉलवर षटकार खाणारा गोलंदाज मात्र दाखवून देतोय की हो, डर के आगे जीत होती है. इथून मात्र गोलंदाजी करत असताना सुरेख बॉल फेकला गेला. अजून एक निर्धाव बॉलची सांगता. स्टेट डाऊन द ग्राउंड, ब्लॅक स्क्रीनच्या समोर या बॉलला खेळाय षटकार. पहिलं षटकार. कारण खूप स्तुती झालती रोहित पाटील. मी म्हटलं पहिल्या बॉलवर षटकार खाल्ल्यानंतर कमबॅक करून देणारा गोलंदाज, आणि तेवढ्यातच षटकार ठोकला. दृष्ट लागली गोलंदाजाला आणि 6 धावानं मात्र टीमची टोटल धावसंख्या आहे ती 14 धावा. अपील केली जाते लेग बिफोर विकेट साठी. रनआउटचा चान्स होऊ शकतो. फर्स्ट विकेट डाऊन खानावले संघाचा. असं म्हटलं जातं भाई की कबुतराला गरुडाचे पंख लावता येतील, परंतु गगन भरारीचं वेड हे रक्तात असावं लागतं. कारण आकाशाची ओढ ही कधी दत्तक घेता येत नाही. इथून मात्र आता स्वतःच्या रक्तात ठेवावं लागेल खानावले संघाला. कारण या स्पर्धेमध्ये जर आपल्याला पुढच्या फेरीमध्ये जायचं असेल तर या नॉकआउट राऊंड मधून बाहेर पडावं लागेल. संकट आहे सध्याच्या घडीला. दोन्ही संघ सध्याच्या घडीला बॅलन्स आहेत. एकीकडे जय हनुमान भातान संघ आहे, तर दुसरीकडे आपण पाहू शकता यश एंटरप्राइजेस खानावले संघ. रुकेश काटावले सातत्यानं 3 रात्रीमध्ये या मॅच मध्ये मेहनत करणारा खेळाडू आज त्याच मॅच कशा झाल्या त्या मैदानामध्ये जाऊन पाहत असताना खेळताना पाहायला मिळतोय. जय हनुमान भातन संघ पहा, अगदी ड्रेस कोड आहे. लुकिंग व्हेरी स्मार्ट. दोन्ही संघ हा ब्लॅक अँड व्हाईट कॉम्बिनेशन मध्ये आपण यश एंटरप्राइजेस खानावले संघ पाहाल. आणि इकडून हा जो लुक आहे भातन संघाचा तोही खूप सुंदर आहे. आजकाल ड्रेस कोड आहेत ना, ते आकर्षण बनलेत क्रिकेटचे. नवीन गोलंदाज इथून वापरला जाईल सुजित पाटील. 18 बॉल आणि 22 धावांची गरज. दांडी गुल. वन्स मोर विकेट डाऊन. इथून मात्र यश एंटरप्राइजेसला विकेटची लागली आहे गरगर. थँक्यू सो मच. आमचे डीजे जे ऑपरेटर आहेत ना, आज सकाळच्या सत्रामध्ये ते म्हणजे संध्याकाळच्या सत्रामध्ये ते नव्हते. मला खरोखर त्याची आठवण आली. कारण अगदी समय सूचकता ज्या ऑपरेटरकडे असते त्यातलं एक नाव आहे वरद पाटील. नारपोलीचे आहेत आणि खरोखर खूप सुंदर गीत. आणि ज्या ज्या वेळेला जी जी घटना घडते ना, तेच गाणं त्याच वेळेला लावणं हे फार महत्वाचं असतं. आपण सँडी डीजे पाहतो टेनिस क्रिकेट मध्ये. अगदी समय सूचकता. लोफुल टॉस बॉल होता. थर्ड मॅन फाईन लेगच्या मधून बॉल जाणार. व्हाईट बॉल कॉल आहे. 5 धावा येणार या बॉलवर.
17 बॉल आणि आता 17 धावांची गरज असेल. वसंतदादा आता अवघड काम झालंय, कारण तिसऱ्या पंचांची मागणी कशासाठी? अच्छा, बीमर टाइपचा बॉल आहे की नाही तो चेक केला जाईल DRS च्या माध्यमातून. रेफर कोणी केलाय? पंच बॅट्समन रेफर आहे, त्यामुळे त्यांचा एक रिव्ह्यू आहे तो वापरण्यात येईल. 2 रिव्ह्यू आहेत, त्यातला मतलब बीमर चेंडूसाठी हा इथून मात्र DRS घेतला जातोय. स्क्रीनवर आपल्या चेक केलं जाईल की हाईट फॅक्टर खरंच मॅटर करते का, हा बॉल नो आहे का, या सगळ्या गोष्टीची तपासणी केली जाईल. आयोजक या जरा वरती, आणि अंपायर्स कुठे आहेत? तिसरे अंपायर आमचे या अगोदर उशीर होतोय. आपण जो अंपायरचा पॅनल आहे त्यामधले तिसरे पंच आहेत ते जरा या प्लीज सर, रिक्वेस्ट असेल आपल्याला. कारण इथे कसं असतं की त्या गोष्टी सगळ्या आपण स्वतः चेक केलेल्या बऱ्या असतात, कारण गावचा संघ खेळतोय. हा थांबा जरा, आता कुठला डिसिजन देऊ नका. ऑफिशियल अंपायर आपले इथे येत आहेत, गावचा संघ आहे, म्हणजे असं वाटायला नको की उगाच काहीतरी वेगळं घडते की काय. ऑफिशियल आमचे पंच मैदानामध्ये दाखल होतील. बीमर टाइपचा बॉल चेक केला जाईल. भले 2 मिनिटं उशीर होईल, पण तो निर्णय संघाच्या कुठल्याही बाजूने जाता कामा नये. अगदी खूप अवघड थोडासा निर्णय, त्यामुळे आता बऱ्याचशा अंशी हा प्रश्न हायकोर्टामध्ये गेलाय आणि ती तपासणी केली जाते सध्याच्या घडीला. कारण अगदी क्रुशल मोमेंट आहे, काही 19-20 असं काही अंतर आहे. नो बॉल कॉल आहे. यस अंपायर कॉल इज नो बॉल, म्हणजे अजून एक पाऊल पाठीमागे. जय हनुमान भातान संघ फ्री हिट असणार आहे पुढच्या बॉलवर. चला, एकदाशी प्रश्न सुटला आणि मास सुरू झाली. ओ द विकेट न बॉलर तयार असेल. पुन्हा एकदा यावेळेला शेफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. पहिल्यांदाच इरादा बनवलेला बाहेर निघाला बॅट्समन, आणि यावेळेला मात्र निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळाली. आता समीकरण असं आहे, 16 बॉल आणि 17 धावांची गरज आहे. इथून थोडस अवघड असेल बातन संघासाठी, परंतु कंबर कसावी लागेल. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर हा बॉल मात्र थांबणार नाहीये, जाणार सीमा रेषा पार चौकार. ऐसे चंदू शेट्टी सर, सीमा रेषा पार, तो कल उनकी आवाज जरूर हमको सुनने को मिलेगी. बेहतरीन से बेहतरीन कॉमेंटेटर यहाँ पे बुलाए हमने. यावेळेला आपण पाहिलं मिड विकेट क्षेत्रामध्ये दुसरी धाव पूर्ण केली जाते का? हो, केली जाईल. 2 धावा पूर्ण. यश एंटरप्राइजेस विजयाच्या जवळ जाताना आपल्याला पाहायला मिळते. टीम खानावले संघ स्वतःच्या मैदानावर मात्र आता इथे निष्प्रभ झालेत. मी म्हणेन टीम जय हनुमान
करावं लागेल, प्रयत्न करावे लागतील, प्रयत्नांती परमेश्वर. ओहो, हे काय झालं नाही. इथून मात्र सरळ थर्ड मॅन आणि फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल, चौकार. आणि 7 धावांची गरज आहे. असं वाटलेली ही मॅच खूप टफ होईल, पण तसं काही घडलंच नाही. अगदी सहज अशी जवळ जाताना मॅच पाहायला मिळते. कारण जय हनुमान भातन संघामध्ये सुद्धा रती महारथी आहेत, परंतु का असं बिनसलं यावेळेला आपण मिड विकेट क्षेत्रामध्ये या बॉलला पाहाल. सुरेख क्षेत्ररक्षण आहे, दुसऱ्याची मागणी केली जाते. इथून मात्र पाठी फिरत असताना विकेट डाऊन होताना, 1 मोर विकेट डाऊन. टीम यश एंटरप्राइजेस खानावली संघ. रात्रीमध्ये इथे उपस्थित राहिलेत. आय थिंक बैलगाडा शर्यतीचे खूप मोठे शौकीन आहेत. आणि कोणता ग्रुप आहे बा? राणा ग्रुप. खूप मोठे फॅन फॉलोअर्स. आणि खऱ्या अर्थानं आता ना दादा क्रिकेटला खूप कमी क्रेज राहिली आहे, जास्ती बैलगाडा शर्यत. कारण क्रिकेट खेळणारे प्लेयर सुद्धा आता सध्याच्या घडीला बैलगाडा शर्यतीला खूप पसंती दाखवतायत. आणि का महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि शंकराचं वाहन आहे नंदी. आणि जेव्हा पाठ प्रेम केलं जातं त्या नंदीवर अगदी आपल्या पोटच्या पोरापेक्षा जास्त त्याची जपणूक केली जाते. अशी बैलगाडा शर्यत सध्याच्या घडीला महाराष्ट्रामध्ये खूप फेमस आहे. चला मैदानामध्ये वळूया. मैदानामध्ये अगदी आता भातन संघाच्या हातातून थोडासा सामना बाहेर चाललेला दिसतोय. यावेळेला आपण पाहिलं, ग्लान्स केलं या बॉलला, सिंगल धाव. दुसऱ्याची मागणी परंतु नकार दिला. आणि या 1 धावेनं टीमची टोटल धावसंख्या जर आपण पाहिली 31 धावा. आणि उर्वरित बॉल असतील आता 11 बॉल आणि 5 धावांची गरज. 11 बॉल आणि 5 धावांची गरज. नवीन बॅट्समन मैदानामध्ये दाखल होतोय. यश एंटरप्राइजेस संघासाठी हा सामना थोडा सोपा झालाय, परंतु या सोप्या सामन्याला अवघड करावं लागेल. नवीन गोलंदाज आपण इथून पाहाल, साईनाथ साई. फार ताकदीचा खेळाडू आहे, परंतु आता त्याच्या हातामध्ये पण वेळ कमी आहे साईच्या. स्वीप चिट केलाय आणि बॉल थांबणार नाहीये. सी मारेशा पार, चौकार. यावेळेला सिंगल धाव. टाय झालाय सामना, बरोबरी सुटलाय. आता फक्त लीगली 1 धावेची गरज असेल. आणि अशा रीतीने मात्र इथून हा संघ जिंकतोय. अर्थातच बॅटिंग करत असलेला संघ आहे यश एंटरप्राइजेस खानावले संघ.